अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने मुंबई शहरातील चेंबूर येथील गट ई महिला कामगार आशा राजू आपसे यांच्या स्टॉलवर महानगरपालिका उपायुक्त शंकर भोसले यांच्या आदेशाने बुलडोझर चालवल्याप्रकरणी तसेच चर्मकार महिलांवर अन्याय केल्याप्रकरणी जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीलाल बिरसोने, शिवलाल अक्षय, शिवलाल बडोदे, रवींद्र धामणे, किशोर कोरिले, तुळशीराम बडोदे व अन्य समाज बांधव उपस्थित होते। मी शिवलाल अक्षय, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक तसेच ये रविदास परिवर्तन सेना यांच्यामार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेत की चेंबूर येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी ही घडलेली घटना अशी आहे की तिथे गटई कामगार करणारे आशा राजू अक्षय व त्यांच्या दुकानावर बुलडोजर फिरवलं। ते आहे उपायुक्त भोसले यांनी नोटीस न देता, कसल्याही प्रकारची सूचना न देता यांच्या या दुकानावर बुलडोजर फिरवलं नाही तर त्यांच्या धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडलं। अशा प्रकारचे तिथे अन्याय झालेला आहे। तर चर्मकार समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परिवर्तन सेनेच्या तर्फे आणि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया जिल्हातर्फे जालना जिल्ह्यातर्फे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तसेच की आपल्या या पूर्ण देशात चर्मकार दलितावर जे अन्याय होतात, ही हुकुमशाही चाललेली आहे। सरकार या गरिबांचं इथं वाली कोणी नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि या शासनाने दखल घ्यावी आणि त्याच्या शासनाने कठोर शासन करावं ही आम्ही निवेदन करतो। आणि